तर ट्रेलर पाहिल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती की व्हिडिओ कधी अपलोड होतो याची। तर आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आता माहितीला। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर नीरा, वेलवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेचक्यात मुरुंबा देवाचा डोंगर उभा आहे। मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते। तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता। त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे। याशिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते। आता एवढी सुरक्षितता आहे म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निवड केली। राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं जे आहे ते आपलं सोबती मराठी युट्यूब चॅनल सर्च असं स्वागत। आणि आज जे आहे ते आपण अशा किल्ल्यावर आहोत ज्या किल्ल्याला सर्वात पहिली राजधानी म्हटलं जायचं आणि त्या किल्ल्याचं नाव आहे राजगड किल्ला। आणि त्या राजगड किल्ल्याची आज भटकन ते राजगड किल्ल्याची ऐतिहासिक वाटचाल अनेक वळणाची आहे। शिवाजी महाराजांपूर्वी हा किल्ला मुरुंब देवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता। याच डोंगरावर मुरुंब देवाची प्राचीन मंदिर आहेत। आता गडाकडे जाताना आपल्याकडून किल्ले राजगड उपद्रव शुल्क असं म्हणत प्रति व्यक्ती 5 रुपयाचा शुल्क आकारला जातो। राजगडाचा बालेकिल्ला खूप उंच असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची 1394 मीटर एवढी आहे। ज्या लोकेशनला आपण आहोत या ठिकाणाहून वरती किल्ल्याकडे आपल्याला वाटचाल करायची आहे। तर स्टार्टिंगला या ठिकाणी आपल्याला फलक दिसतात आहे ज्याच्यामध्ये काही ठराविक मोजक्या शब्दांमध्ये काहीतरी माहिती सांगितली आहे। ती माहिती पूर्ण तुम्ही फलकावर वाचू शकता। जसं की अजून आपल्याला भरपूर लोकेशनची पाहणी करायची आहे। मे बी आता खाली 2 जण आले, त्यांना विचारलं किती वेळ लागतो तर त्यांनी सांगितलं 1.5 तास। पण या व्यतिरिक्त जर माहिती घ्यायची असेल तर जास्त वेळ लागतो। तर त्याची माहिती घेण्यासाठी या व्यतिरिक्त इथं सूचना फलक लावला आहे। त्या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे की जसं की सकाळी 8:30 आणि 5 यापर्यंतच खुला राहील, त्याच्यानंतर जे आहे तिथं प्रवेश बंद असतो हे पुरवतो खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। या व्यतिरिक्त बाकी गोष्टी आपण हळूहळू पुढे पाहणारच आहोत। राजगड किल्ला सुमारे 26 वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून कार्यरत होता। या काळात किल्ल्याच्या बांधकामाचे काम सुरू झाले। किल्ल्यावर पद्मावती माची, सुवेळा माची आणि बालेकिल्ला अशा 3 मुख्य माच्यांची निर्मिती झाली। बघू शकता जसं की या ठिकाणी जेवढे पण प्राणी असतील तर त्यांची पूर्ण माहिती, जसं की या ठिकाणी कोणता प्राणी असू शकतो। आता जसं की या ठिकाणी या साईडून दिसतोय की कॉमन मुंगूस, त्याचा फलक लावलाय। बघू शकता की त्या ठिकाणाहून सुरुवात केली, जस्ट त्या ठिकाणून चालायला सुरुवात केली आणि इथपर्यंतच दम लागायला सुरुवात झाली। कोरीगडला देखील असाच रस्ता आहे जो आम्ही ठिकाणी गेलो होतो। सेम पावसाळ्यामध्ये हाच रस्ता जो आहे हा निसरडा असू शकतो। यासाठी प्रत्येक रविवारी गड किल्ले गेले असते तर खरंच बरं झालं असतं। कारण एवढ्या दिवसानंतर म्हणजे टोटली 1.5 वर्ष ते 2.5 वर्षाचा गॅप पडला आहे, बरोबर अजित? 2.5 वर्षाच्या गॅप नंतर आज आम्ही तो 2.5 वर्षाचा गॅप भरून काढतोय। मे बी खूप छान, पण तरी पण वाटा खूप छान आहेत। पण बरं आहे, या ठिकाणी काही ठिकाणी सगळ्यांना माहीत होते, गॅरंटी होती 100% की या ठिकाणी प्रत्येकाला दम लागू शकतो आणि दम लागण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस इथंच आहेत। त्याच्यामुळं इथं बाकड्यांची देखील सुविधा आहे जेणेकरून तुम्ही थोडंसं विश्राम म्हणजे थोडं आराम करू शकता। सगळ्या साईडून बघण्यासारखं दृश्य असं आहे की मध्येच तेवढी वाट आहे, साईडून एकदम छान असं जागा आहे ज्याच्या स्पेसमधून आपण व्यवस्थितरित्या चालू शकतो। गड किल्ल्यांकडे जाताना देखील ह्या गोष्टी गरजेच्या आहेत। साईडला पूर्ण झाडं झुडपं आहेत, हिवाळ्याचं वातावरण, तुम्ही समजू शकता की माहोल कसा असेल, खूप छान।
किल्ला मोठा आहे आणि त्यामुळेच याला सर्वात पहिली राजधानी म्हणून ओळखलं जायचं. अजून त्याचं बलाढ्य रूप आपल्याला पाहायचं ही सुरुवात आहे. या ठिकाणी जे प्रत्येक ठिकाणी आपण जसे जसे लोकेशन पुढे पुढे टप्प्याटप्पे पार करतोय, प्रत्येक लोकेशनला वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती आहे. घार आता साळुंकी पक्षी हा पारवी पक्षी जो आहे हा आपण याच्या आधी पाहिला आहे, पण घार ही क्वचित दिसते जी जास्त उंचीवर असते. तिची देखील फलक लावून माहिती देण्याचा प्रयत्न पुरातत्व खात्याकडून. या माशांवर राजवाडा, मंदिर, तळी, बुरुज आणि तटबंदी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या किल्ल्यावरूनच महाराजांनी मोगलांशी अनेक लढाया लढल्या आणि स्वराज्याचा पाया मजबूत केला. कित्येकदा गड किल्ल्यावर काही लोक आपल्याला असे मिळतात जे खूप दिवसानंतर असे प्रवास आणि गड किल्ल्यांची माहिती घेण्यासाठी बाहेर निघालेले असतात. आणि अशा वेळेस खूप काही अशा गोष्टी त्यांना फेस करायला लागतात, जसं की शारीरिक श्रम त्यांना करावे लागतात गड किल्ले चढण्यासाठी. आणि अशा वेळेस क्षणभर विश्रांती म्हणून काही मोजक्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऊर्जेने आपल्याला गड किल्ल्यांकडे वरती माहिती घेण्यासाठी जावं लागतं. त्यावेळेस आवर्जून तुम्ही देखील अशा गड किल्ल्यांसाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा देण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण हीच संधी आहे गड किल्ल्यांना पाहण्याची. काही कुटुंब देखील आपल्या घरातील आई वडिलांना या ठिकाणी घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले दाखवतात. आमची एनर्जी जी आहे ती काही कमी होण्याचं नावच घेत नव्हती, पण माझ्या चेहऱ्यावरील तुम्ही थकवा पाहू शकता. पण ठराविक वेळानंतर शेवटी बॅटरीप्रमाणे आपली बॉडी सुद्धा पूर्ण थकून जाते. तर अशा वेळेस थोडंसं रिलॅक्स व्हायचं. या पाले दरवाजाचा आकार पाहता पूर्ण हत्ती अंबारीसह आतमध्ये येऊ शकतो असा त्याचा आकार आहे. या ठिकाणीची तुम्ही बघताय याला मारजंगी म्हणतात. या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही पाहत असाल वरती तर माकड आहेत. गड किल्ल्यावरती एवढं असं कौटुंबिक दृश्य आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. ही समोर जी दिसते हिला मारजंगी म्हणतात. या ठिकाणाहून आपल्याला समोरच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं आणि समोर दिसणारी मारजंगी हिच्या टप्प्यात येणारा प्रत्येक व्यक्ती वाचण्याचे चान्सेस नसतील अशी ही मारजंगी. खरंच राजगड एक्सप्लोर करताना जी एनर्जी आहे शब्दच नाही बोलण्यासाठी.
आता आपण जातोय म्यान दरवाजाकडे, म्हणजेच दुसरा दरवाजा. साईडला तुम्ही तटबंदी पाहू शकता की एक प्रशस्त अशी तटबंदी आपल्या बाजूला दिसतीये. उत्कृष्ट असं बांधणीचं बुरुज असणारं हे दुसरं द्वार. या ठिकाणी भिंतीवरती उजव्या बाजूला काही शिलालेख आहेत, पण पावसामुळे आणि वाऱ्यामुळे यातील शिलालेख ती काही अक्षरं जी आहेत ती आता पुसट झाली आहेत. या ठिकाणी 2 देवड्या दिसत आहेत, एक पहारेकऱ्याची असावी आणि एक पहारेकरी प्रमुखाची, असा अंदाज लावता येतोय. आणि त्या काळातील या पहारेकऱ्यांसाठी असणारं हे शौचकूप जे आपल्या डोळ्यासमोर आपण पाहू शकतो, त्याची कंडिशन पाहता अजूनही ते शौचकूप सुस्थितीत आहे. आता देवणीच्या वरती असणार आता या 2 देवड्यांच्या वरती असणाऱ्या लोकेशनला आपण भेट देतोय. त्यासाठी आपल्याला वरती जावं लागेल. छातीपर्यंत असणारी या तटबंदीची उंची आपण डोळ्याने पाहू शकतो. अशा रीतीने या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा वापर करून आपण आता डायरेक्टली जातोय दुसऱ्या दरवाजाच्या वरती असणारा नगारखाना त्याच्यावर. आता या दोन्ही दरवाजांचं महत्त्व तुम्हाला सांगू इच्छितो. खाली पहिल्या दरवाजावरती जर एखादी व्यक्ती आली तर तिला दुसऱ्या दरवाजापर्यंत येण्यासाठी खूप अवधी लागायचा. याचं कारण असं, कारण पहिला दरवाजा या ठिकाणी त्या व्यक्तीची तपासणी केली जायची. जर त्या व्यक्तीला जर गडावरती कोणाला भेटायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यायला लागेल, त्या व्यक्तीचं पहिलं परवानगी घेतली जायची. त्यानंतर त्याला माहिती दिली जायची की नक्की तुला भेटायचंय कोणाला, आणि त्यानंतर ज्यावेळेस पूर्ण माहिती भेटेल, परवानगी भेटेल, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला वरती घेतलं जायचं, म्हणजे दुसऱ्या दरवाजापाशी. आता दुसरा दरवाजा जो आहे त्याच्यावरून आपण पाहू शकतो की पहिला जो दरवाजा आहे ज्याला आपण बिनीचा दरवाजा म्हणजेच पाली दरवाजा म्हणतो, तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. आपल्या समोर आता आपण ज्या दिशेने जातोय त्या ठिकाणी आहे पद्मावती माची. जे दगड दिसत आहेत यांचा वापर कशासाठी होणार माहिती आहे? गड संवर्धनासाठी. हे असणारं राणीवसा तलाव. आणि हा आहे पूर्ण गड किल्ल्याचा नकाशा. या ठिकाणी पाहू शकता की पाणी जे आहे ते एकदम हिरवळ आहे, पिण्यायोग्य नाहीये. याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, पण पाणी हे व्यवस्थित आहे. फक्त शेवाळ असल्यामुळे जे आहे ते वापरात जास्त नसल्याने थोडंसं खराब आहे. ही सध्याची वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी जे दगड आहेत हे त्या काळातील आहेत आणि ते साक्ष देतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं असावं. राजवाड्याचे अवशेष पाहण्यासाठी पुढील प्रवासात. मन प्रसन्न करणारी हिरवीगार झाडी
आपण अनुभवतोय. पाहतोय गडाचा बालेकिल्ला, जो आपल्याला डायरेक्टली स्पष्टपणे दिसत आहे. या व्यतिरिक्त आपण इथून पाहू शकतो की गडाचं जे नवीन बांधकाम झालंय त्याची ही तटबंदी एकदम नवीन आणि करकरीत आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आहे दुसरा दरवाजा, ज्याचे दिवड्या आपल्याला इथूनही स्पष्टपणे दिसत आहे. दिवड्या म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी पहारेकरी हे आराम करायचे आणि पहाराही द्यायचे. आपल्या समोर दिसणारे ते आहे पद्मावती देवीचे मंदिर. तर चला पद्मावती देवीचे दर्शन घेऊया. या ठिकाणी खूप अशी मंडळी आहेत जे गड किल्ल्याची माहिती घेण्यासाठी आणि त्यांचा ट्रेक कंप्लीट करण्यासाठी आज या ठिकाणी आलेले आहेत. ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बैठी मूर्ती, खूप सुबक आणि प्रसन्न करणारी. या ठिकाणी एक फलक लावलाय. गड किल्ल्यावरती खराब कचरा करणाऱ्यांसाठी आणि गडाची नासधूस करणाऱ्यांसाठी एक शिकवण म्हणून हा एक फलक लावण्यात या ठिकाणी आलेला आहे. ते बांधकाम बी त्या काळातले. आजच्या दिवसाला जे आहे ते मला व्हिडिओ शूट करायचं वाटतंय. भरपूर लोकेशन, फक्त एवढंच आहे की आजपर्यंत एक चांगली गोष्ट मला पाहायला भेटली इतर किल्ल्यांपेक्षा, की आज संडे आहे, नेमका मी रविवारच्या दिवशी आलो आणि ह्या लोकेशनला सगळ्यात जास्त क्राऊड एवढा आहे की माहिती देणं देखील कठीण झालंय. कारण मिनिटाला कोण ना कोण बाईटमध्ये येणं जाणं हे चालूच राहतंय. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी मला कव्हर करता येईल, ज्या ठिकाणी मला चान्स मिळेल बोलण्यासाठी, त्या ठिकाणी मी जे बोलण्याचा जे प्रयत्न करतोय तो चालूच राहील आपला. या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा साईडला सगळ्या साईड नुसतं तटबंदी व्यवस्थित आहे. पाणी देखील व्यवस्थित साचलंय. कुठल्याही प्रकारचा कचरा जो आहे त्यावरती आढळून नाहीये. साईडच्या फक्त ठिकाणी लोकेशन पाहता तेवढं आहे झाडझुडपं, पण चांगलंय. पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आता आपण पाहतोय चोर दरवाजा. चोर दरवाजा हा नेहमी मानवी उंचीपेक्षा कमीच असतो, म्हणजे बारीक असतो. कारण हा चोर दरवाजा गडावरील काही मोजक्याच लोकांसाठी, जसे की गुप्तहेर, मोगलांच्या छावणीत जाऊन त्यांच्या काही ठराविक गोष्टी तसेच त्यांच्या पुढील मोहिमा आणि त्यांचे गुप्त बातम्या आणण्यासाठी जे गुप्तहेर जायचे, तर त्यांना गडावरती येण्यासाठी हे गुप्त मार्ग होते, म्हणजे चोर दरवाजा असं म्हणतात. आता या ठिकाणी जे एक लाकडाचा ओंडका होता. ज्यावेळेस गडाचा जो हा चोर दरवाजाचा दरवाजा आहे, जो चोर दरवाजा आहे तो लावल्यानंतर त्याला एक एक्स्ट्रा सपोर्ट
म्हणून ती एक लाकडी ओंडका होता. आता आपल्यासमोर जो परिसर दिसतोय तो आहे गुंजवणे मार्ग. गडावरील लोकांना जसे की गुंजवणे मार्गाकडे जशी जो लोक जातात, गुंजवणे मार्गाकडे जी लोक जातात त्यांना जाताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये उतरताना व चढताना. म्हणून पुरातत्व खात्याद्वारे किंवा गड संवर्धनासाठी जी व्यक्ती कामं करतात त्यांनी लोखंडी ग्रिलिंगची सुविधा केलेली आहे. ती आपल्याला इथे पाहायला मिळते, ज्यांचा वापर करून आपण सुरक्षितरित्या उतरू शकतो. ही आहे महाराणी सईबाई यांची समाधी, जिचा उल्लेख आजही इतिहासात आणि तिची वास्तू आजही राजगडावर पाहायला मिळते. या ठिकाणी आहे नंदी आणि आतमध्ये गेल्यानंतर दर्शन होतं. या ठिकाणी आकर्षक अशी शिवपिंड आहे, जिचं दर्शन घेतल्यानंतर आणि त्या ठिकाणी ठेवला गेलेला हा टापटिप्पणा पाहताना खूप छान वाटतं. या व्यतिरिक्त या ठिकाणी आहे बजरंगबलीची मूर्ती, खूप छान आणि दिसायला देखील सुंदर अशी दगडामध्ये कोरीव काम केलेली. राजगडाची माहिती घेण्यासाठी शाळेवरील काही मुलं आली होती. त्यांना पाहताच माझं बालपण आठवलं. पण काही गोष्टी या ठराविक वेळेनंतर असतात. हे लकी आहेत म्हणून आज या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आणि फेरफटका घेण्यासाठी आले आहेत. ही आहे राजगडावरील मुख्य सदर. आता त्या काळामध्ये त्या सदरेवरती छत्रपती शिवाजी महाराज हे न्याय निवाड्यासाठी येत असेल का नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. राजगडावर ही जी सदर आहे या ठिकाणी न्याय निवाड्यासाठी या सदरेचा वापर केला जायचा. या सदरेपाशी एक खाली तळघर आहे आणि या तळघरामध्ये नक्की आहे तरी काय याची पाहणी करण्यासाठी सर्वात पहिली टॉर्च लावावी लागेल, कारण या ठिकाणी अंधार खूप आहे. थोडीशी काळजी घेऊया आणि अजून जास्त माहिती कशी देता येईल यासाठी आतमध्ये जाऊया. इथे असणारा काळोख तुम्ही पाहू शकता. आता एवढ्या काळोखामध्ये तुम्हाला जर माहिती द्यायची म्हटलं तर आतमध्ये तर जावंच लागणार. आता हे जे लोकेशन आहे ना याच्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी ती जे कुठलंही गैरकृत्य केलं तेव्हा एखाद्याला शिक्षा द्यायची असली तर त्याला या ठिकाणी डांबलं जायचं. ज्या ठिकाणी बघा या ठिकाणी कुठेतरी खूप आहे, हा इथं दिवा ठेवला जात असावा. इथे एक दिवा आहे, या ठिकाणी एक दिव्यासाठी जागा आहे. ह्या पहिले छोट्या होत्या, हे आता कालांतराने ह्याच्यामध्ये थोडस त्यांनी नवीन केलं त्या काही गोष्टी, त्याच्यामुळे ही रूम थोडीशी मोठी दिसते आपल्याला. व याच्यामध्ये आता सध्या त्यांचं काम चालू आहे आणि या ठिकाणी बघू शकता एवढं चांगलं आता सुस्थितीत केलेलं आहे. या ठिकाणी शिक्षा दिली जायची आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याला तिथं बांधून ठेवलं जायचं. त्याच्यानंतर त्याला परत वरती सदर आहे त्या ठिकाणी तिथं नेलं जायचं. त्याच्यानंतर परत तिथं सुनावणी व्हायची की मग त्याला काय दंड असेल आकारला जायचा. जर त्याचा गुन्हा मोठा असेल तर त्याला पुन्हा एकदा शिक्षा देऊन त्याला परत तिथं ठेवलं जायचं.
ज्या ठिकाणी न्यायनिवाडा व्हायचा, ज्या ठिकाणी पूर्ण सदर भरायची, अशा ठिकाणी सध्या बांधकामाचं काम चालू असल्यानं आपल्याला आतील फक्त काळोख आणि काही मोजक्याच गोष्टी दिसत आहेत. आपल्या समोर जी दिसतीये हिला म्हटलं जातं निसान काठी. गडावरती ज्या साम्राज्याचं चिन्ह असतं ते म्हणजे ध्वज. आता जर ह्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य म्हणजेच मराठा साम्राज्य आणि त्याचं निशाण होतं भगवा ध्वज, तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. प्रशस्त अशी वाट आता जातीये बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याकडे जात असताना तुम्ही पाहू शकता गिर्लिंगच्या साह्याने आणि रस्त्यामध्ये व्यवस्थित अशी वाट आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त खड्या पायऱ्या ह्या देखील आहेत. पूर्ण गड चढताना प्रत्येक क्षणी महाराज आणि मावळे यांचीच आठवण येत होती. बालेकिल्ल्याकडे जात असताना एकेरी वाट पाहायला मिळते जिथे लोखंडी ग्रिलिंगच्या साहाय्याने आपल्याला वरती जावं लागतं. बालेकिल्ल्यावरील प्रत्येक गोष्टींची माहिती घेऊन ज्यावेळेस काही लोक खाली येत होती तर त्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद होता तो पाहण्यास खरंच एक वेगळंच समाधान लाभलं होतं. बालेकिल्ल्याचे महाद्वार, ज्या ठिकाणी आम्हाला माहिती घ्यायची होती त्या ठिकाणची गर्दी ही अफाट होती. पण तरी सुद्धा आम्हाला जेवढ्या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या आणि जेवढ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या तो आम्ही प्रयत्न करतच आहोत. बालेकिल्ल्याच्या एकदम वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी नगारखाना आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत आणि एका ठिकाणी थकवा आणि दुसऱ्या ठिकाणी समाधान अशा दोन्हीच गोष्टी एकाच वेळी आम्हाला जाणवत आहेत. समोर जो दिसत आहे त्याला डुबा असं म्हणतात. डुबा म्हणजे गडावरील सर्वोच्च स्थान. बाकीच्या परिसरावर आणि हालचालींवर लक्ष देण्यासाठी डुब्याचा वापर केला जायचा, ज्या ठिकाणाहून संपूर्ण परिसर आपल्याला पाहता येतो. पहिल्या दरवाजापासून असो अथवा दुसऱ्या दरवाजापासून जे बालेकिल्ल्याचं सर्वोच्च स्थान आपल्याला दिसत होतं, ती तटबंदी आपल्याला जी दिसत होती त्या ठिकाणी आपण उभे आहोत. पाहिल्यानंतर एक असं लोकेशन पाहायला मिळतं ज्यातून पूर्ण जसं की दोन्ही जे दरवाजे दिसतात त्याच्यानंतर मेन दरवाजा, जसं की तो मेन दरवाजा ज्याला आपण पालीचा दरवाजा असं म्हणतो, तो एवढं स्पष्ट दिसतो की त्या गेटवर देखील कोण आलंय तो देखील इथला व्यक्ती पाहू शकतो प्रॉपर व्यवस्थित. या ठिकाणी तुम्ही देखील पाहू शकता समोरचा पूर्ण परिसर आपल्या डोळ्यांनी आपण टिपू शकतो. शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक उत्तम जागा म्हणजे हा बालेकिल्ल्याची तटबंदी होती. या ठिकाणाहून पहिल्या दरवाजावर येणारी व्यक्ती देखील स्पष्टपणे दिसण्याचे सर्वात जास्त चान्सेस या ठिकाणी होते. बालेकिल्ल्यावरती पाण्याने तुडुंब भरलेले हे पाण्याचे टाके आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायला मिळतात. फक्त काही गोष्टींमुळे हे दूषित आहेत. या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवाड्याचे अवशेष आहे अशा ठिकाणी आपण जातोय. जाताना आपल्याला पाऊल वाट लागली आहे जिच्या साहाय्याने आपण राजवाड्याच्या अवशेषांकडे वाटचाल करतोय. पाऊल वाटेने जात असताना ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं वास्तव्य होतं अशा राजवाड्यांच्या अवशेषापाशी आपण पोहोचलो आहोत. कारण काही गोष्टींची इतिहासाची मोडतोड झाली, पण त्याच्यानंतर आपण देखील सर्वांनी
ह्या गोष्टी जपवणूक करण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही. तर वेळ अजूनही गेलेली नाही. आपल्याला ज्या गोष्टी शक्य होतील त्या गोष्टी आपण करूया. हे स्वराज्य पुन्हा एकदा नव्यानं उभं करण्यासाठी प्रयत्न करूया. समोर दिसणारी ही आहे संजीवनी माची. बालेकिल्ल्याची माहिती घेतल्यानंतर पुन्हा एकदा परतीचा प्रवास. तो होता सुवेळा माचीकडे. सुवेळा माचीकडे जात असताना पुन्हा एकदा आपल्याला बालेकिल्ल्यावरती जाण्यासाठी जो मार्ग आहे त्याचाच वापर करून खाली देखील उतरावं लागतं. उतरताना सेम तशीच कंडिशन. सर्वात पहिलं एक साईडने एका बाजूने जावं लागतं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो. गड किल्ल्यांवरती जात असताना स्वतःची काळजी घेऊन जा. बहुतेकदा काही छोट्या गोष्टींमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. आता आपण वाटचाल करतोय डुब्याकडे. डुबा म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक असा ठिकाण ज्या ठिकाणाहून आजूबाजूच्या सर्व परिसरावर लक्ष ठेवता येतं असं स्थान म्हणजे डुबा. या व्यतिरिक्त राजगडाचं विशाल रूप आपण पाहतोय. खरंच आम्ही या किल्ल्याच्या चारी बाजूने फिरतोय, बघतोय एकूण एक एरिया. तर तुम्ही साईडला बघू शकता की अशी तटबंदी आहे ज्या तटबंदीपर्यंत जाण्यासाठी फक्त रस्ता पहिला त्या काळामध्ये असावा, पण तो आता सध्या या ठिकाणी लोकेशनला नाहीये. तो पूर्ण रस्ता तिथला बुजलेला आहे, पण तिथं तटबंदी त्या ठिकाणचे बोरून्स दिसतात आहे, ज्या ठिकाणी त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून जे मावळीचे पहारा देत होते, जे पूर्ण पाहणी करायचे या पूर्ण एरियाची, तर ते लोकेशनसाठी तेवढी सगळी जागा आहे. मग आता त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही कारण त्या ठिकाणच्या वाटा फुटलेल्या आहेत म्हणून. पण जर तसं जर पाहायचं म्हटलं आणि जर त्या वाटा असत्या तर तुम्ही विचार बी नाही करू शकत की हा किल्ला जेवढे दिवस तुम्ही फिरसाल तेवढे दिवस देखील कमी पडतील. हा किल्ला खरंच मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय की खरंच लय अवघड झालंय. अक्षरशः खूप दमलोय. पाहू शकता पाय हालत टाईट झाले. घेऊन वरून आलोय. हो माय गॉड, भरपूर लांब, अजून भरपूर लांब जायचंय. तुम्ही हालत म्हणजे पाहू शकता हालत. आता आपण आहोत चिलखती तटबंदी बुरुजासमोर. त्या ठिकाणाहून दिसणारी ही सुवेळा माची. त्या ठिकाणी हा आहे चोर दरवाजा. सुवेळा माचीकडे जात असताना वाटेत लागणारा हा चोर दरवाजा. दगडामध्ये केलेलं हे कोरीव काम आणि सुबक अशी कलाकृती पाहता खरंच याच गोष्टी कितीही अभ्यास केला तरी आजही बांधता येत नाही. या ठिकाणी जे आहे ते बजरंगबलींचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण जातोय. तिथे बजरंगबलीचं दर्शन तर आपल्याशी होईलच. या ठिकाणी घेऊया आता बजरंगबलींचं दर्शन. तर घेऊया बजरंगबलींचं दर्शन. सुवेळा माचीच्या अंतिम स्थानावर बजरंगबली विराजमान आहेत आणि प्रत्येक गडकिल्ल्यावर बजरंगबली यांचा आशीर्वाद असल्याने घाबरायची भीती अजिबात नसते. तर अशा रीतीनं आता सुवेळा माचीपर्यंत आल्यानंतर इथली सर्व माहिती घेतल्यानंतर आता आपण जातोय परतीच्या प्रवासाकडे.
वरती येताना खूप कष्ट करावे लागले, पण खाली जाताना किती दमछाक होईल याचं काही सांगता येत नाही. या ठिकाणाहून दिसतोय राजगडाचा विशाल रूप. या ठिकाणाहून दिसतंय राजगडाचं विशाल रूप. याला भरपूर वेळा तुम्ही पाहिलं असेल, राजगडावरतील हे नेड. तर प्रशस्त अशी तटबंदी पाहता आणि राजगडाचं दर्शन घेता आता आपण जातोय आपल्या घरी. आजचा जो ट्रेक होता आपला राजगड किल्ल्याचा तो फायनली संपतोय. आता जस्ट आम्ही या ठिकाणी वाजलेले आहेत 5 वाजायला 20 मिनिटं कमी आहेत, अजून 5:30 वाजायला. तर अशा ठिकाणी आपला ट्रेक संपला. आजचा एक्सपिरियन्स एवढा खतरनाक होता. हरिश्चंद्रगडापुढे ज्यावेळेस राजगडासमोर आम्ही तुलना करतोय, राजगड हा जिंकला आणि आम्ही दोघे हारलेलो आहे. कारण जेवढ्या एनर्जीने आम्ही चढण्याचा प्रयत्न केला होता, आम्ही जेवढे पण केले आतापर्यंत केले त्यामधला हा भयंकर ट्रेक्स झालेला आहे. पुढचा जो आहे तो व्हिडिओ घेऊन नक्की येऊ. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय शिवराय.